आता बातम्या पाहूया विस्ताराने। अमेरिकेकडून भारतावर 25% आयात कर लावला गेलाय। 1 ऑगस्ट पासून हे नवे टॅरिफ लागू होणार आहे। अमेरिकेचा हा नवा आयात कर 1 ऑगस्ट पासून म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहे। भारतावर 25% टॅरिफ हा अमेरिकेकडून लावण्यात आलाय। त्यामुळे हा भारताला धक्का आहे। भारताचे अमेरिकेसोबत अनेक व्यापारी संबंध आणि अनेक व्यापार होतोय, त्यामुळे 25% आयात कर भारतासाठी धक्का आहे। They are going to pay 25%. Yeah, the India is preparing to face higher U.S. tariffs between 20 and 25%. Yeah, I think so. Look, India's they're my friends, and he's my friend. And, they ended the war with Pakistan at my request, and it was great. And Pakistan did also. We did a lot of great settlements, including the recent one, as you know, with Cambodia, blah, blah, blah. So, that was a great one. I think that's been pretty well finalized now, right? तर हा निर्णय भारतासाठी किती धक्कादायक आहे पाहूयात। भारत आपला मित्र, तरीही गेल्या काही वर्षात भारताशी फारसा व्यापार केला गेलेला नाही, कारण त्यांच्या आयात शुल्काचा दर खूप जास्त आहे। जगातील सर्वाधिक दरांपैकी तो एक आहे। भारताने रशियाकडून सदैव लष्कराच्या उपकरणांची अमाप खरेदी केली आहे, असंही अमेरिकेने म्हटलंय। एकीकडे संपूर्ण जग युक्रेन रशिया युद्ध थांबवण्याची मागणी करत आहे, दुसरीकडे भारत आणि चीन रशियाकडून सर्वाधिक ऊर्जा खरेदी करत आहेत। या बाबी चांगल्या नाहीत, म्हणूनच येत्या 1 ऑगस्ट पासून भारतावर 25% आयात शुल्क आकारलं जाणार आहे, असं अमेरिकेने म्हटलंय। ट्रम्प यांनी म्हटलंय आणि गरज पडल्यास अतिरिक्त दंडही आकारला जाईल, असंही ट्रम्प यांनी विधान केलंय। या मुद्द्यांकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद। मेक अमेरिका ग्रेट अगेन, असंही त्यांनी म्हटलंय। तर कोणत्या उद्योगांना यामुळे फटका बसणार आहे तेही पाहूयात। औषधी तसंच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं या उद्योगांना फटका बसेल। मोत्याचे दागिने आणि रत्न, ऑटोमोबाईल पार्ट्स यांनाही हा फटका आहे। स्टील आणि रसायन, मासे व्यवसाय सोबतच दुग्धजन्य पदार्थ, कृषी उत्पादनं यांनाही फटका बसेल।